छत्रपती संभाजी महाराजांची शरीरयष्टी कशी असेल एका उदाहरणावरून आपल्याला स्पष्ट समजते। महाराजांना संगमेश्वरला कैद केले त्यावेळेचा हा प्रसंग आहे। म्हणजे जेव्हा शंभू राजांना समजले की फितुरी झालेली आहे आणि आपल्यावरती मुघल अचानक चालून येत आहेत। ही लढाई अगदी रात्रीच्या वेळेला सुरू झाली, अर्ध्या रात्री सुरू झाली आणि सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत ही लढाई सुरू असावी कदाचित। जेव्हा शंभूराजे आता एकटे पडले, त्यांच्या आजूबाजूला सगळे मुघल उभे होते, त्यावेळेला मुघलांनी शंभूराजांच्या बाजूला जेव्हा साखरदंड फेकण्याचा प्रयत्न केला, साखर फेकायचा प्रयत्न केला, त्यावेळेला शंभूराजे जेव्हा नुसती नजर मारायचे तर मुघल सैन्य 2 पावलं मागे सरकायचे। म्हणजे एवढी दहशत होती त्यावेळेला, एवढे महाराजांना घाबरायचे। परंतु महाराज नेमके कैद केव्हा झाले? ही दुपारची वेळ असावी कदाचित, जवळजवळ 1 ते 2 वाजले असतील। आणि ज्या वेळेला महाराजांना थोडी चक्कर आली, म्हणजे अर्ध्या रात्रीपासून लढाई सुरू आहे, पोटात अन्नाचा दाणा नाही, पाणी नाही, उपाशीपोटी महाराज लढतायत। परंतु जेव्हा त्यांना कदाचित चक्कर आली असेल किंवा भुकेपोटी त्यांना थोडा त्रास झाला असेल, तेव्हा मुघलांनी महाराजांवर अटॅक केला आणि तेव्हाच महाराज सापडले, तर तोपर्यंत सापडले नसते। म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची देहबोली, शरीरयष्टी कशी होती हे या प्रकरणामधून आपल्याला सिद्ध होते।